हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी मोनिका आपल्या चॅनलवरच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मॉर्निंगचं रुटीन म्हटलं की अंगणाच्या साफसफाईपासून रुटीन स्टार्ट होते. तर इथे 6 वाजलेले होते. अहोसुद्धा गेलेले होते ग्राउंडवर आणि त्याच्यानंतर मी माझं जे काही रुटीन आहे ना ते सुरू करते. खरं तर त्यांच्यासोबत जायची माझी खूप इच्छा असते, पण रिधूमुळे ना ते सध्या तरी शक्य नाही आहे. मला असं वाटते की अजून 1 वर्ष तरी माझं यामध्येच जाणार आहे. जोपर्यंत त्याला समजत नाही की हां, मम्मी आपली गेलेली आहे आणि वापस परत येणारच आहे थोड्या वेळात, तोपर्यंत तरी माझं जे काही रुटीन आहे ना ते घरी असंच असणार आहे. तर सगळ्या अंगणाची झाडझूड करून घेतली आणि त्यानंतरनं पटकन पाणी टाकलं. पाण्याची जरी टंचाई असली ना तरीसुद्धा अंगणामध्ये जोपर्यंत पाणी मारत नाही तोपर्यंत फ्रेश काही वाटत नाही. आणि ही आता सवयच झालेली आहे. जरी पावसाळा जरी असेल ना तरीसुद्धा पाणी टाकावंसंच वाटते. त्यानंतरनं मी स्वतः आवरून घेतलं आणि लगेचच आलेली आहे किचनमध्ये. किचनमध्ये यायला मला 7 तर वाजूनच जाते, कारण की अंगणाची साफसफाई झाल्यावर स्वतःचं आवरतपर्यंत 7 हे नक्की होतातच. आता 7 वाजलेले होते, मी किचनमध्ये आली आणि अंघोळीला जायच्या आधी ना आज अंडे बॉईल करायला ठेवलेले होते. तर ते झाकून छान मी ठेवले. त्याच्यामुळे काय झालं ना ते बॉईल होताना पाणी जे पूर्ण बाहेर आलं आणि पातेलं थोडंसं छोटं होतं, त्याच्यामुळे पूर्ण पाणी बाहेर गेलं आणि त्यानंतर राहिलं सुहिलं पाणी असेल ते शिजल्यामुळे ते पूर्ण तिथल्या तिथे आटून काळा कुट्ट गंज झालेला होता. पण अंडे मात्र खराब झालेले नव्हते, त्यामुळे ते मी दुसऱ्या गंजामध्ये ट्रान्सफर करून बॉईल करायला ठेवले आणि तेवढ्यातच हे आलेले होते. तर किराणासुद्धा आता संपतच आलेला होता, म्हणून पोहेसुद्धा नव्हते. तर यांना मी येता येता पोहे घेऊन यायला सांगितलं होतं. तोपर्यंत इकडे माझी बाकीची जी काही तयारी आहे ना ती सुरू होती. तर आज नाश्त्यामध्ये पोहे बनवून देणार होती आणि तसाही आज स्मितूचा हट्ट होता की मम्मी आज ना रोज रोज तू शेवड्या देते, तर आज मला पोहे बनवून दे किंवा मग उपमा दे. तर रवा आणि पोहे दोन्हीही संपलेल्या होत्या गोष्टी, त्याच्यामुळे म्हटलं यांना घेऊन या. आणि तोपर्यंत इकडे माझं एका साईडला अंडे बॉईल करायचं ठेवून दिलेलं होतं. पोह्यांचंही कट करून झालं. स्मितूला दूधही इथे मी गाळून ठेवलेलं होतं. आता तो फ्रेश होऊन येईल आणि त्याच्यानंतर मी त्याला ते देऊन देणार. आता कुठे या रुटीनमध्ये मी सेट झालेली होती आणि लगेचच ना आज शेवटचा दिवससुद्धा होतं. याची मला ना खरंच खूप खंत वाटते. कधी-कधी माझ्या हातातून ना असंच होत राहते, की ज्यावेळेस सगळ्या गोष्टी हातातून निसटून जाते ना, त्याच वेळेस माझं जे काही काम आहे ना, ते पूर्ण होत जाते. असं कोणाकोणाच्या बाबतीत होते. माझ्या बाबतीत तर नेहमीच होते आणि मी स्वतःलाच कोसत राहते, की असं का बरं होते. पण शेवटी त्याचं जे फळ आहे ना, ते खूप चांगलंही मिळते. हे पण मी त्या गोष्टीतून शिकते. तर इथे ना आता पटकन पोहे वगैरे मी बनवून घेतलेले होते आणि स्मितू आला होता रेडी होऊन. त्यालाही दूध देऊन दिलं आणि त्याच्यानंतर त्याचीच तयारी आता इथे चाललेली होती. पटकन आता पोहे पॅक करते. तसा तर स्मितू जो आहे ना तो रिधूपेक्षा खूप समजदार आहे आधीपासून. म्हणजे जेव्हा तो छोटा होता ना तेव्हापासून त्याचा अजिबातच त्रास नाही आहे. फक्त त्याने 3-4 महिने जे सुरुवातीचे असते ना झाल्यानंतरचे तेच खूप त्रास दिला, पण त्याच्यानंतरनं त्याचा त्रास कुठल्याच बाबतीत नाही आहे. पण रिधूनं खूप हट्टी आहे, असा दोघांमध्ये फरक आहे. आणि आज ना याच्या पायाला थोडीशी दुखापत झालेली होती. म्हणजे ते शूज न घालण्याचे नाटकंही असू शकते, तर त्याला सँडल घालून जायचं होतं. म्हटलं ठीक आहे, शेवटचा दिवस आहे, होऊ दे तुझ्याच मनाने. तर आता स्मितू, रिधू, पप्पा तीनही गेले होते. चला, तर आज होता आपल्या स्मितूचा स्कूलचा शेवटचा दिवस. जात नाही म्हणत होता, पण म्हटलं चालला जा, कारण की शेवटच्या दिवशी काही अपडेट्स वगैरे राहते, म्हणून त्याला स्कूलमध्ये पाठवलं. आणि आता इकडे बाकीचं आवरते. स्वयंपाक व्हायचा आहे, फक्त नाश्ता झाला. पहिले देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर बघते बाकीचं. देवपूजा तर होत राहीन, पण स्मितूचे पप्पा जर घरी आले आणि तोपर्यंत चहा रेडी नसला ना मग त्यांचा आरडाओरड सुरू होते. म्हणून म्हटलं देवपूजा नंतर करते, पहिले चहा ठेवते. तसाही 2 मिनटं लागते चहा ठेवायला आणि तो उकळत राहतपर्यंत माझी देवपूजा ही आरामात होऊन जाणार. म्हणून एका साईडला मी चहा ठेवला आणि त्यानंतरच मग माझं बाकीचं जे काही काम आहे ना ते आवरायला घेतलेलं आहे. स्मितू स्कूलमध्ये गेलं म्हटल्यावर 7:30 वाजलेले होते. आता 7:30च्या थोडंसं आधी, म्हणजे 5 मिनिटाच्या आधी. तर इथे 7:30 वाजता आज माझी देवपूजा होत आहे. कधी-कधी तर 12:30ही वाजते. असं जे रुटीन आहे ना ते माझं मागेपुढे होत राहते, कारण की आज लवकर अंघोळ केली त्याच्यामुळे पटकन देवपूजा मी करून आटपून घेतली. नाही तर मग सगळे कामं करून नंतर मी देवपूजा करते. असं प्लस मायनस मागे-पुढे ह्या सगळ्या गोष्टी होत राहते. किंवा एखाद्या वेळेस जर मला कुठली गोष्ट साफसफाई काढायची आहे तर त्या दिवशी मी स्वतःचं आवरणं बाजूला ठेवते, पूर्ण कामं करून घेते आणि त्याच्यानंतर मग अंघोळ करून देवपूजा करते, असं करते. तर आता देवपूजा झालेली होती, तोपर्यंतच मी तुझे पप्पा आणि रिधू आलेला होता वापस. आता जरी कडक ऊन असली ना तरी पण चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात काही होत नाही, म्हणून मस्त असा गरम गरम चहा घेतला आणि त्याच्यानंतरनं स्वयंपाकाच्या तयारीला लागली. कारण की नाश्त्याला अजून वेळ होता. इतका मोठा चहा पिल्यावर लगेचच नाश्ता करणं होत नाही.
तर हे जे दाखवलं ना मी, ते आमच्याकडे त्याला ढेमूस म्हणते. मागच्या वेळेस मी जेव्हा ही रेसिपी शेअर केली होती ना, तेव्हा बऱ्याच जणांना वाटत होतं की हे ढेमूस काय असते, पण ते तसं दिसायला असते. हे आता या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघून घ्या. जे कोणी आमच्या भागातून असेल, विदर्भातून, त्यांना हे नक्कीच कळालं असेल. तर आता रिदूलानं दूध दिलं, त्याच्यानंतर अंडे देऊन दिले आणि नंतरनं मग मी घेतलेला आहे नाश्ता खायसाठी. त्यानंतर खाणं-पिणं झालं आणि बसायचं तर अजिबातच नव्हतं, कारण की ऊन बघा किती आहे. आता हा टायमिंग 9चा होता, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की जसं सेट झालेलं आहे ना रुटीन, ते असंच आहे. आज रिदूला जरी सुट्टी होती ना, तरीसुद्धा तसंच रिदममध्ये चालू आहे. तर म्हटलं हे रुटीन काय आपण आता बंद करायचं नाही, याच रुटीननी चालायचं. तर बघू आता कुठपर्यंत होते हे रुटीन फॉलो करणं. त्यानंतर काल दळण आणलं होतं दळून, ते रात्री तर ठेवणं शक्य नव्हतं, तर आता सकाळीच ते डब्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यानंतरनं भाजीच्या तयारीला लागलेली आहे. तर इथे आता मी ढेमूसची भाजी बनवत आहे. कुठल्या भागात काय म्हणते या भाजीला ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आमच्याकडे ढेमूस म्हणते. आणि मला हे याच्यासाठी आठवलं की मागच्या वर्षी मी शेअर केलं ना, तेव्हा बऱ्याच कमेंट आल्या होत्या. तर त्या कोणत्या व्हिडिओ खाली आल्या त्या मला माहिती नाही आहे, पण जेव्हा मी ही भाजी शेअर केली ना, तेव्हा ही कमेंट आली होती की ढेमूस म्हणजे हा काय प्रकार आहे, नेमकं काय असते. तर बऱ्याच भागांमध्ये खातही असेल पण नाव वेगळं असेल, असं होऊ शकते. तर आता चण्याची डाळ टाकून मी जी भाजी आहे ना ती बनवत आहे. तर साधारण आपण जशा भाज्या फोडणी देतो ना, तशीच ती भाजी फोडणी दिली, छान त्याला झाकून ठेवली. आता मस्त असं तेल सुटतपर्यंत ते झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर वरून त्याच्यामध्ये डाळ टाकायची. आता भाजीला तेल सुटायचं होतं, म्हणून म्हटलं चला ओट्यावरचा जो काही पसारा आहे तो बेसिनमध्ये सरकवून घ्यायचा भांड्याचा आणि त्याच्यानंतर ओटा थोडासा क्लीन करायचा, जेणेकरून आपल्याला किचनमध्ये काम करायला चांगलं वाटते. नाहीतर ही गरमी आणि त्याच्यातल्या त्याच्यात तो पसारा, असं दोघांचं जर कॉम्बिनेशन कॉकटेलमध्ये झालं ना, की मग आपल्या डोक्याचंही कॉकटेल बनते. त्याच्यामुळे ना थोडंसं आवर-सावर करत राहायचं किचन. तर आज ना पोळी दाखवण्याचा उद्देश माझा हा होता की ही आमच्या गावातून आणलेले गहू होते आणि पहिल्यांदाच मी आता दळण आणलं आणि बघू शकता पोळी इतकी छान बनत आहे ना, अजिबात चिकटत नाही आहे, व्यवस्थित अशी म्हणजे असं लेहरली पण नाही आहे आणि पोळी खूप छान फुलत पण आहे. आणि आता ना मी टोटली तेलकट ज्या पोळ्या असते ना तेलाच्या, त्या बनवणं बंदच केलं आहे. तर आता इथे छान भाजीला तेल सुटलेलं होतं, म्हटलं चला आता वरून थोडीशी डाळ जी आहे ना चण्याची ती टाकून घेते. चण्याची डाळनं थोडीशी भिजू घातली की लवकर शिजते. त्यानंतर त्याला थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवायचं, म्हणजे ती भाजी पूर्णपणे रेडी होत राहते. नंतर ना रिदूची आणि यांची छान अशी अंघोळ वगैरे झालेली होती, फ्रेश झालेले होते दोघं पण. आणि यांना जायचं होतं थोडंसं ऑफिसच्या कामासाठी. आज घरी होते तरीसुद्धा काम होतं. तेवढ्यातच गेलं सिलेंडर आणि यावेळेस ना सिलेंडरचं संप असल्यामुळे बरोबर काटेकोर वापर केला तर 2 महिने सिलेंडर माझं चाललं. तसंही पाणी गरम करणं बंद आहे म्हणूनही असू शकते. आणि पापडसुद्धा झालेले होते आणि 4-5 दिवस आम्ही गावाला नव्हतो. तरीसुद्धा ना 4-5 दिवसाचं जे काही आहे ते पापडमध्ये तर निघून गेलं. म्हणजे जेवढे पापड बनवले ना ते 4-5 दिवसाची गॅस जी आहे ती त्याच्यामध्ये. तर काटेकोरपणे 2 महिने जे आहे ना ते सिलेंडर चाललेलं आहे या महिन्यामध्ये. आता भाजी, पोळ्या, नाश्ता, चहा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आटोपलेल्या होत्या. पण भांड्यांचा जेवढा काही पसारा आहे ना, तो बघून असं वाटतं की एवढा रिकामा ओटा कधी होणार आणि मी या किचनमधून सुटका घेऊन कधी बाहेर पडणार. कारण की इतकी गरमी होते ना, की खूपच होते गरमी. तर इथे पटकन मी भांडे जे आहे ते घासून घेतले. काल तसंच झालं, मागच्या साईडला नेऊन टाकले. पाणी नव्हतं त्याच्यामुळे ते राहून गेले. तर संध्याकाळच्या वेळी खूप सारे भांडे मला एकसोबत घासावे लागले. 3 टायमाचे एकसोबत असं झालं माझ्या बाबतीत. म्हणून म्हटलं की आज पाणी जरी नसेल ना, तरी पण मी पाण्याचं 2 बकेट पाण्याचं कुठून तरी अरेंजमेंट करेल आणि आजच्या आजच भांडे जे आहे टायमाच्या टायमातच घासून घेणार. तर पाणी होतं आज, तर त्याच्यामुळं बरं पडलं. पटकन भांडे घासून घेतले आणि त्याच्यानंतरनं ओटा क्लीन करायला घेतला. त्यानंतर पोछासुद्धा लावायचा होता आणि ज्यावेळेस अंगण झाडलं ना त्याच वेळेस मी घरसुद्धा झाडलेलं होतं. ते शेअर करायचं राहूनच गेलं, कारण की आज मी तुझा टिफिन होता. त्याच्यामुळे म्हटलं पटापट करणं गरजेचं आहे, कारण की सकाळचा जो काही वेळ आहे ना तो पटकन असा निघून जातो. तर इथे छान गॅस वगैरे पुसून घेतली. आता या गॅसला ना वापरून वापरून 9 वर्ष कंप्लीट होत आले. जसा संसार सुरू झाला, आता लग्नालाही 9 वर्ष कंप्लीट होणार इतक्यात. अजून थोडे दिवस बाकी आहे, पण याच महिन्यात आमची ॲनिव्हर्सरी पण आहे. तर या गॅसला किंवा मग या घरातल्या प्रत्येक वस्तूला फक्त आरो आणि वॉशिंग मशीन जर सोडली, तर या 2 वस्तूला जर सोडलं तर प्रत्येक वाटी चमच्यांपासून जितके काही वस्तू घरामध्ये आहे ना त्या सगळ्या गोष्टीला सुद्धा 9 वर्ष होणार.
तर आता ओटा वगैरे स्वच्छ झाला आणि त्याच्यानंतरनं पटकन पोछा लावून घेत आहे मी, कारण की आता वेळ आहे स्मितूला यायला 1 तास. तरी पण रिदू घरामध्ये आहे म्हटल्यावर त्याच्याकडेही थोडंसं लक्ष द्यावे लागते. मधातच त्याला हे पाहिजे ते पाहिजे असं राहतेच, मम्मी दाना दे, चॉकलेट दे, असं त्याचं बरेच असते. साधं पाणीसुद्धा लागत असेल ना तरी फ्रीजजवळ येऊन उभा राहतो आणि मग पाणी मागतो. असं मुलांचं असतेच असते. आता हे त्यांचं बालपण आहे. इथून 4 वर्ष गेले की मग ह्या गोष्टी स्वतःच्या हाताने करेल तेव्हाच मग आपल्यालाही एकटेपणा वाटेल त्या गोष्टीमध्ये, असं मला कधी कधी वाटते. कारण स्मितू जर आता असं आहे ना, त्याला काय लागते काय नाही ना तो स्वतःचं स्वतःच करून घेतो, अजिबात त्रास देत नाही. त्यानंतर मागचंही अंगण छान झाडून घेतलं आणि ना मशीन खूप खराब झालेली आहे, तर यालाही स्वच्छ करायचं, लिक्विड आणायचं आहे. आता मशीन फक्त 6 मिनिटावर राहिली. चला तर आता वाजलेले आहे 10:30. सगळे कामं आवरले माझे. हे बघा, ओटा वगैरे क्लीन आहे, त्याचबरोबर भांडे इकडे झालेले आहे. आणि आता कपडे जे आहे ना तेच फक्त वाळू घालायचे राहिले, ते पण 6 मिनिटच बाकी आहे. त्यामुळे म्हटलं कपडे वाळू घालते उन्हात जाऊन आणि त्याच्यानंतर पुन्हा फ्रेश होते. आणि आमचा रिधूल्यानं सुट्टा लागला. रिधू काय करताय तू? रिधू काय आहे ते? इरेजर उचलून ठेव. तर चला आता इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.